बुलढाण्यात वंचित बहुजन आघाडीचा कोणालाही पाठिंबा नाही, मतदारांनी स्वयंनिर्णय घ्यावा। पत्रकार परिषदेत वंचितचे जिल्हा महासचिव प्रशांत वाघोदे यांचा खुलासा। बुलढाणा नगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस वंचित अशी नवी आघाडी झाली होती, मात्र उमेदवारी न मिळाल्याने वंचित बहुजन आघाडीने नगराध्यक्षपदासाठी दावा ठोकत संगीता हिरोडे यांचा नामांकन अर्ज दाखल केला होता। असे असताना वंचितच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराने व्यक्तिगत निर्णय घेऊन आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि शिवसेना उमेदवार पूजा संजय गायकवाड यांना पाठिंबा घोषित केला। हिरोडे परिवाराच्या या निर्णयाशी पक्ष सहमत नाही, हा त्यांचा व्यक्तिगत निर्णय आहे। बुलढाण्यात वंचितचा कोणालाही पाठिंबा नाही, आता मतदारांनी स्वयंनिर्णय घ्यावा अशी अंतिम भूमिका वंचित बहुजन आघाडीची असल्याची माहिती आज 28 नोव्हेंबर रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास बुलढाणा येथील पत्रकार परिषदेत वंचितचे बुलढाणा जिल्हा महासचिव प्रशांत वाघोदे यांनी दिली आहे। आमचा सरळ ना विजयराज शिंदे यांना पाठिंबा आहे, तुमच्या म्हणण्याप्रमाणे स्पष्ट बोलतो। आमचा पूजा संजय गायकवाड यांना आमचा पाठिंबा नाही आहे। या ठिकाणी काँग्रेसच्या बाबतीत भूमिका स्पष्ट केली आहे, त्यामुळे त्या ठिकाणी तो उच्चार करणं मला या ठिकाणी आता उचित वाटत नाही आहे। आणि जे काही उमेदवार या ठिकाणी रिंगणामध्ये आहे नगराध्यक्ष पदाकरता कोण कोण आहेत, काय आहे ते सर्व या शहराला माहीत आहे। नगराध्यक्ष पदासाठी सध्या कुठलाही वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार या ठिकाणी नाही। मतदान जे आहे ते काही दिवसांपूर्वी ठरलं। सध्या वंचित बहुजन आघाडीची बुलढाण्यात काय नेमकी भूमिका आहे? वंचित बहुजन आघाडीचे या ठिकाणी 4 नगरसेवक पदाचे उमेदवार आहेत, त्या संदर्भात आम्ही या ठिकाणी सातत्याने प्रयत्न करत आहे। राहिला नगराध्यक्ष पदाचा विषय, तर या ठिकाणी आम्ही अगोदरच तुम्हाला आमची भूमिका विशद केलेली आहे की बुलढाण्याची जनता सुज्ञ आहे, त्यामुळे तो निर्णय आता बुलढाणेकरांचा आहे। या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार रिंगणात नसल्यामुळे जनतेने काय करावं, मतदारांनी काय करावं, जो वंचितचा मतदार आहे तो व्यवस्थितरित्या या ठिकाणी वंचितची भूमिका आत्मसात करून तो योग्य माणसाला तो या ठिकाणी आपलं मत तो देणार आहे।